तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 5व्या क्रमांकासाठी 20,000 रुपयांचे रोख पारितोषिक प्राप्त झाले. हरिभक्त पायरान गायनाचार्य तुषार महाराज साठे यांचं प्रामुख्यानं आगमन होत आहे. मान्यवरांचं भैरवनाथ करंडकामध्ये मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे गणेश महाराज साठे यांचं देखील स्पर्धेच्या निमित्तानं आगमन होत आहे. त्यांच्या वतीने देखील 5व्या क्रमांकासाठी सहकार्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्यांचं देखील भैरवनाथ करंडकामध्ये मनपूर्वक स्वागत. 6 धावा धावफलकावरती पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पालगुडी संघ फलंदाजी करतोय. यावेळेचा बॉल बॅटच्या समोर दिलाय. उंच फटका आहे. जितकी उंची प्राप्त केली तितकीच लांबी प्राप्त केली आहे. फेकला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. होशियार जाने वाले जरा होशियार यहाँ के हम है राजकुमार ओए होए आगे पीछे. पहिल्या षटकामध्ये तिकडे शांत राहिलं, संयमी खेळ राहिला फलंदाजांचा. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील त्याच प्रकारे पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवर सिंगल आली, नंतरचे 3 चेंडू डॉट आणि षटकार आकाशच्या बॉल बॅटमधून आला. मात्र त्यानंतरचा पुन्हा एकदा चांगला चेंडू फुलर लेनचा. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येईल. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. बिनबाद 12 धावा धावफलकावरती आहेत मायरा 11 बाळुगळे संघाच्या. चौथ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची लढत नक्कीच आपण पाहतोय. तिसरा क्रमांक जो या मॅच मध्ये विजय प्राप्त करणार तो तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी होणार आहे. रोख रक्कम 50,000 रुपये आणि मानाचा करंडक त्या संघाला नक्कीच प्राप्त होईल. तर ज्या संघाला पराभव इकडे येणार तो संघ चतुर्थ क्रमांकावरती 30,000 रुपये रोख आणि मानाच्या करंडकावरती मात्र समाधानी राहावं लागणार आहे. फलंदाजीचा निर्णय घेतलाय. सुरुवात तिकडे शांत राहिली आहे. 2 षटकामध्ये फक्त 12 धावा आलेल्या आहेत. आपण जर पाहिलं तर 20,000 रुपयांसाठी ही मॅच आहे. कारण तिसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांकासाठी 30,000 रुपये. तो डिफरन्स आहे दोन्ही अमाऊंट मधला, तो 20,000 रुपयाचा आहे. त्याच 20,000 रुपयांसाठी मॅच आहे असं म्हटलं तरी जमेल. 12 धावा आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. निलेश पाडाळे तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन येत आहेत. 4 षटकांची लढत आहे. यानंतर ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो, ज्या क्षणासाठी नक्कीच इकडे संघांनी स्वप्न पाहिली होती तो क्षण आलेला आहे. यावेळेचा बॉल राहुलच्या बॅटच्या समोर दिलाय. उडवलाय बॉल, पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. सुरुवातीच्या काळामध्ये जे फलंदाज शांत आणि संयमी वाटत होते त्यांनी आता मात्र आक्रमण चढवलेलं आहे. जसे सेट झालेत तसे बॅटच्या बरोबर मधोमध चेंडू येत आहेत आणि सीमारेषेच्या बाहेर देखील फेकले जात आहेत. लागोपाठचे 2 चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवले तर राहुल खोंडगे आणि आक्रमणाला सुरुवात झालेली आहे. 24 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळत आहेत. धाव्यांचा वेग वाढलाय. स्वागत केलंय निलेश पाडाळे यांचे 2 षटकाराच्या साह्यानं राहुलनं. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करायचा प्रयत्न आहे. बॅटचा आणि बॉलचा चांगला संपर्क होत नाहीये. जरूर तिकडं सिंगलसाठी प्रयत्न झाला असता. एक धाव घेण्यासाठी नक्कीच संधी होती, मात्र राहुलने थांबवले आकाशला. आकाश कुठेतरी थोडासा संघर्ष करताना या अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहिलेला आहे. राहुलच्या बॅटच्या मधोमध बॉल येत आहेत त्यामुळे त्याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा उडवला आणि पाठवला. हा बॉल देखील सीमारेषेच्या पार. फिर से एक बार राहुल खोंडगेचा बार. चेंडू सीमारेषेच्या पार. षटकार. शौकीनांचा मेळा भरला, जीव जीवाला सहा भिडला, डावा डोळा लवू लागला, थँक्यू डीजे. 30 धावा धावफलकावरती षटकाराच्या साह्याने धावफलक पुढे जात आहे. 2 षटकामध्ये 12 धावा होत्या.
आता तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 30 धावा आहेत धावफलकावर. पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक फक्त चेंडू सीमारेषेच्या बाहेरून आणण्याचं काम करतील. राहुल थांबायचं नाव घेत नाहीये. तुम्ही वाढवा कितीही गती, मला वाटत नाही कसलीच भीती. अजून एक चेंडू पाठवला सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. तिसऱ्या चेंडूवरती का सिंगल नाकारली होती याचं प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये राहुल खोंडके आपल्याला देतोय. याच फटक्यांसाठी त्याने ती स्ट्राईक स्वतःकडे ठेवली होती. पुन्हा एकदा शफल झालाय, आडव्या बॅटनं खेचून मारलाय बॉल समोरच्या दिशेनं. अजिंक्य येतोय बॉलवरती, सिंगल आली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकीसाठी थोडासा उशीर, चुकी होते आणि तिकडे 2 धावा चित्याच्या चपळाईनं हरणाच्या गतीने प्राप्त होत आहेत. 26 धाव्यांचं महागडं षटक निलेश पाडाळ यांचं इथे येईल. आणि धावफलक जर आपण पाहिला 3 षटकांच्या समाप्तीनंतर मायरा 11 बालगुडी संघाच्या 38 धावा धावफलकावरती आहे. 2 षटक 12 धावा होत्या आणि तिसरं षटक संपलंय 38 धावा धावफलकावरती आहे. या अगोदर देखील आपण चर्चा केलेली आहे. जशी सुरुवात तुमच्यासाठी क्रिकेटमध्ये होईल तसं शेवट होईल असं क्रिकेट नाही आहे. कमबॅक करण्याची संधी असते. प्रत्येक षटक, प्रत्येक बॉल तुमच्यासाठी आव्हान असतं. त्या आव्हानाचं कशा प्रकारे प्रत्युत्तर द्यायचं याचं सर्व काही तुमच्या हातामध्येच असतंय आणि ते मात्र राहुलने इकडे साध्य करून दाखवले. चांगली फलंदाजी केली. लांब लांब पल्ल्याचे षटकार आपण पाहिले. तुम्हा आम्हा सर्वांना एकत्र आणणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमुळे नक्कीच मैत्रीची नाती विणली जातात, ती जोपासली देखील जातात. लहानपणीचे जे आपले मित्र आहेत ते देखील क्रिकेटमुळे आपल्या सोबत असतात. आणि क्रिकेट हा खेळ कधी वय, पैसा, जात, धर्म अशा प्रकारच्या कुठलीही मध्ये आणत नाही. त्यामुळे नक्कीच क्रिकेट हा खेळ प्रचंड प्रसिद्ध आहे. दरम्यान पुढच्या षटकाला सुरुवात होते. पहिल्या बॉलवरती सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. सिंगलच्या साईडला धावफलक पुढे जातो 39. पुन्हा एकदा राहुल खोंडके ऑन स्ट्राईक. 13 बॉलमध्ये 32 धावा आतापर्यंत राहुल खोंडकेच्या बॅटमधून आलेल्या आहे. या शेवटचं षटक आहे. या अगोदर 4 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. आता या शेवटच्या षटकामध्ये देखील त्याच प्रकारची अपेक्षा आहे. लक्ष्मण ओझरकर गोलंदाजी मार्गावरती आहे. उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न होतोय. दूर राहत आहेत बॉलपासून आणि डॉट बॉल येतोय. एकच षटक मागडं राहिलं आतापर्यंत खरं तर, आणि त्याच षटकानं या सामन्याचा रोख पूर्णपणे बदललेला आहे. पुन्हा एकदा सोडून दिला बॉल, डाऊन दिले एक. डाव्या एसटीच्या बाहेरचा, पंचांनी दोन्ही हात केले जमिनीला समांतर. धाव मिळेल इकडे अवांतर. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक सिंगल स्कोर कार्ड वरती ऍड केली जाते. 40. चांगला टोटल उभा राहिलाय. 4 षटकांची मॅच आहे. या अगोदरची मॅच तुम्ही पाहिली. हरी पाटाळीचा संघर्ष शेवटपर्यंत झुंज दिली. एक हाती किल्ला आपल्या टीमसाठी लढवला. तर शेवटच्या क्षणी अपयश आले. यावेळेस अपयश मात्र राहुलला येत नाहीये. जबरदस्त तडाखा. हा फक्त तडाखा नव्हता, भैरवनाथ करंडकाचा धूम धडाका होता. पाठवला चेंडू सीमारेषे पलीकडे, षटकार. जो धावफलक कमी धावसंख्येवरती रोखला जाईल असं वाटत होतं, तोच धावफलक आता प्रचंड उंचीकडे निघालाय. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉलचा यावेळेस मात्र संपर्क होत नाहीये. चांगला बॉल लक्ष्मण ओझरकर यांचा. आधी बॅटच्या रडारमध्ये बॉल द्यायचा नाही हे मात्र नक्की ठरवलेलं आहे लक्ष्मण ओझरकर यांनी. तो अनुभव आहे आणि अनुभव नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत. आतापर्यंत 8 धावा 4 चेंडूमध्ये खर्च केल्यात. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. मागच्या बाजूला बॉल निघालाय. शुभम सुतार येत आहेत चेंडूवरती. युवराज पाटील सर कळवत आहेत. लेग बायच्या स्वरूपाची सिंगल इकडे मिळते. धावफलक पुढे 47. चांगला टोटल उभा राहिलाय. सुरुवात जर आपण पाहिली तर निराशजनक राहिली. ज्याचा सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला असं म्हटलं जातं. मात्र सुरुवातीमध्ये बरेचसे अडथळे आल्यानंतर शेवट चांगला करण्याचा प्रयत्न इकडे नक्कीच मायरा 11 बालगुडी टीमच्या माध्यमातून. यावेळीचा बॉल खोलवा टप्प्याचा, फोर्स केले बॉलला. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत.
पायाच्या साहाय्याने चेंडूला अडवायचा प्रयत्न आहे, मात्र चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. 51 धावा पहिला डाव संपलेला आहे. मायरा 11 बालगुडी संघाने 4 षटकामध्ये 51 धावा जमवल्यात आणि 24 बॉलमध्ये 52 धाव्यांचं आव्हान माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे संघाला. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 52 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे संघाला आणि हा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी घातक फलंदाज नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. विस्फोटक आहेत. तोडफोडीसाठी दोन्ही फलंदाज ओळखले जातात. हे नव्याने सांगण्याची गरज नाही या मुळशी तालुक्याला. हरी पाडाळे आणि शुभम सुतार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर गोलंदाजी मार्गावरती आकाश साठे आहे. ती जर आपण पाहिलं सुंदर फलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये मायरा 11 बालगुडी संघाची राहिली आहे, मात्र गोलंदाजांना देखील त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मागचा सामना तुम्ही पाहिला असेल. बारा चेंडू 38 धाबा विजयासाठी बनवायच्या असताना शेवटच्या बॉल पर्यंत लढत आणली हरी पाडाळे यांनी, मात्र ते बाद झाल्यानंतर एक बॉल वरती 4 धाबा बनवता आलेल्या नाहीयेत. आकाश साठे गोलंदाजी मार्गावरती येतोय. पहिला बॉल खराब. भीमर पंचांनी कळवलाय. चेंडू हवेत आहे, झेल टिपला जाईल, मात्र नो बॉल आहे. पहिलाच बॉल खराब आला. भीमर आला ओव्हर द बेस साईड आणि तिकडे नो बॉल. फ्रीचा संधी आहे हरी पाडाळे यांच्यासाठी. आजच्या मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी केली. नक्कीच तिकडे सांगितलं मेरा उतारता पाणी देख मेरे किनारे घर मत बसा लेना मैं वो समंदर हूँ वापस लौट कर जरूर आऊंगा. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली, मात्र शेवटच्या क्षणी आलेलं अपयश आणि त्यानंतर मात्र विजेतेपदाची जी स्वप्न होती ती स्वप्न भंगली गेली माळुंगे टीमची. हिटचा बॉल होता. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक गणेश चेंडूला पाठबळ होतोय.
चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाईल. या फ्रीटच्या बॉलचा जास्तीचा फायदा फलंदाजाला घेता आलेला नाही आहे. डॉट येतोय बॉल. यावेळेचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न आहे. फुल्लर लेनचा चेंडू आहे. पुन्हा एकदा सुंदर बॉल आणि चांगली गोलंदाजी आखाची आता भरते, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला तृतीय क्रमांकाचं रोख पारितोषिक 50,000 रुपये प्राप्त झालेले आहेत. नाणेगाव नगरीचे माजी सरपंच, त्याचप्रमाणे संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक यशवंत भाऊ गायकवाड यांचं प्रामुख्याने आगमन होत आहे. भाऊ भैरवनाथ करंडकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. वाईट बॉल दरम्यानचा पंच निकळवला. 3 धावा धावफलकावर. यावेळेचा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळलाय. स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय. एका टप्प्यावरती चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. ए हेलो बेचक्का हम पहली उम्र जिससे सारे मछुआरों पे चलता था फिर सला सला कोटा 7 धावा धावफलकावर. चौकाराच्या साहाय्याने धावफलक वेग घेत आहे. सामाजिक कार्यकर्ते एकनाथ भाऊ नागती, त्याचप्रमाणे उद्योजक विवेक शेटगिरी या दोन्ही मान्यवरांचं देखील शुभागमन होत आहे. सामाजिक कार्यकर्ते अमित भाऊ साठे, त्याचप्रमाणे बाळासाहेब साठे या मान्यवरांचं देखील शुभ आगमन आणि मान्यवरांचं स्वागत केले जाते षटकारानं. 6 धावा. दरम्यानच्या काळामध्ये स्पर्धेच्या निमित्ताने हिमांशुजी मेहता साहेबांचं आगमन. आपलं हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचे. बाळूभाऊ साठे देखील उपस्थित आहे. ज्ञानभाऊ साठे यांचं देखील आगमन होतं. आपलं हार्दिक स्वागत. सगळे मॅच खेळ षटक संपले. पहिल्या क्रमांकाचं धावफलकावरती धाव आहेत त्या 14. चेंडू दे आतमध्ये. ग्राउंड्समन मुंडे मामा आपण संपर्क साधा. ग्राउंड्समन मुंडे मामा संपर्क साधा. बाळूभाऊ साठे यांचं देखील आगमन. आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती आपण स्थानापन्न व्हायचे. अजून एक चेंडू दे आतमध्ये. ओव्हर नंबर मैदानावरती आपण पाहतो नक्कीच या ठिकाणी सुरू होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या क्रमांकाची पहिल्या ओव्हरमध्ये 14 झालेले आहेत. 18 बॉल 38 ची गरज आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी सामना मैदानावरती आपण पाहतोय. यानंतर लगेचच मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम रेडी राहायचे. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग मार्क वरती राहुल खोंडगेच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. शुभम सुतार खेळतात 3 चेंडू 7 वरती. हरी पाडाळे 4 बॉल 5. यावेळेसचा चेंडू उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर. व्हाईट बॉल पण त्या ठिकाणी खेळवतात. सुरुवात खराब झाली. व्हाईट बॉल न झाली. एका धावेने धावफलक पुढे गेले. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 15. 18 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे असतील त्या 37 धावा. 18 चेंडू 37 ची गरज. यावेळेचा चेंडू मिस टायमिंग झालाय. गोलंदाज स्वतः राहुल बॉलच्या खाली टिपतोय झेल. हरी पाडाळे बॅक टू द पवेलियन. विकेट. मैत्रिणी जवळ निरोप दिला
बाय 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 बाय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती 15 धावा आहेत. 17 बॉल 37ची आवश्यकता. समस्त ग्रामस्थ कुळे आणि भैरवनाथ करंडक कुळे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. नक्कीच या स्पर्धेचं सुंदर आयोजन सर्व आयोजन कमिटी भैरवनाथ करंडक कुळेची असेल, सर्व ग्रामस्थ असतील, सर्व गावातील युवक असेल, क्रिकेट वेडे असतील, सर्वांनी एकत्रितपणे आल्यानंतर एक चांगला उपक्रम हाती घेतला. अनेक महिन्यांपासून स्पर्धेची तयारी खरं तर सुरू होती. दरम्यान अजिंक्य खैरेचा वार, सगळेच गाल बॉल बाउंड्री लाईनच्या पार. धावा मिळत आहेत 6. षटकार. Jazz in the mix. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा. षटकारानंतर आपण पाहतोय पुढच्या बॉलवरती आलेली एक धाव धावफलकावरती वाढते. स्कोर कार्ड 22. 22 रन. 52 धावेंचा पाठलाग करायचा 51 बनल्या गेल्यात. 15 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी आपण पाहतोय 30 धावेंची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा याप्रमाणे तुम्हाला मैदानामध्ये धावा बनवाव्या लागतील. यावेळेचा चेंडू हवेमध्ये खेळला आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर थोडंसं आपण पाहतोय बॅकवर्ड झोन कडे गलीकडे चेंडू शिफ्ट झाला. एक सिंगल मिळाली. धावफलक पुढे 23. 14 चेंडू 29 ची आवश्यकता आहे. शुभम खेळतात 4 बॉल 8 वरती. अजिंक्य खेळतात 2 चेंडू 7 वरती. आणि दोन्ही फलंदाज दोन्ही टीम्स आपण जर पाहिलं मैदानावरती नक्कीच इथे अजिंक्य खैरे यांच्या बॅटमधून यावेळेचा बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक अनोखा फटका आविष्कार पाहायला मिळालाय. धावफलकावरती 4 धावेंची वाढ. 27 धावा. ओहो यावेळेस देखील आणखीन एक वा कलात्मकतेचा आविष्कार. मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य खैरेच्या बॅटमधून आलेला हा सुंदर चौकार. 4 धावा. राजी और घराची असं सोडून जायचं नाही. राजी और घराची असं सोडून जायचं नाही. कोणाचं पोरग रे? राजी और घराची असं सोडून जायचं नाही. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावफलकावरती धावा आहेत ते 31. आणि नक्कीच 2 षटकांमध्ये 31 झालेले आहेत. अजून 12 बॉल आहेत. त्या 12 बॉलवरती मॅच जिंकण्यासाठी जवळपास 21 धावा अजूनही त्याच्या बनवायच्या आहेत. एकतीस धावा धावफलकावरती आहे. 12 बॉल 21 धावेंची आवश्यकता आपण पाहतोय. सायंकाळच्या सत्रामध्ये नक्कीच आपण जर पाहिलं तर आपले कुळेगावचे सुपुत्र कुमार ओम तिकोने यांच्या वतीनं महेश नानगुडेसाठी एक स्पेशल गिफ्ट असणार आहे आणि ते निश्चितच गिफ्ट आपण बक्षीस वितरणाच्या वेळी देणार आहोत.
ओहो यावेळेस उडवलाय बॉल सरळ उंच आकाशामधून सरळ डीप कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शुभम सुतार द बाहुबली पॉवर हिटर षटकार. आज एकच एकच फक्त बैलगाडा शर्यत. आज एकच फक्त बैलगाडा शर्यत. 37 रन लॉस ऑफ 1 37 धावा. पुन्हा एकदा आणखीन एक याही वेळेला जोरदार प्रहार आणि आता वाईडिश लॉंग ऑन मधून बॉल सीमा पार 4 धावा चौकार. एक्केचाळीस धावा धावफलकावरती आहे. नऊ चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय 11 धावेंची गरज असताना यावेळेस देखील बॉल हो कॅच ड्रॉप लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत तिकडे मोठी चुकी झाली आणि त्यानंतर मिळते ती 1 धाव. आणि आता इथे अजिंक्य खैरे ताकद दाखवतात. ब्युटी ऑफ क्रिकेट अँड इट्स सिक्सर 6 रन. तिसऱ्या क्रमांकासाठी पारितोषिक जर आपण पाहिलं रोख रक्कम 50,000 रुपयांचं. यशवंत भाऊ गायकवाड माजी सरपंच नाणेगाव संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत यांच्या वतीनं आहे. आणि त्या तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी कोण ठरणार त्यासाठी हा सामना मैदानावरती रंगलाय. कव्हर्सला खेळलेला हा बॉल त्यावरती मिळते. कुठल्या प्रकारे धाव खर्च घेतली जात नाहीये. मैदानामध्ये 6 बॉल 4 धावेंची आवश्यकता आहे. चौकार किंवा षटकार खेळूनच मॅच फिनिश करायचा प्रयत्न शुभम सुतार अजिंक्य खैरे या जोडीचा आहे. एक फलंदाज बाद झाले 48 धावा धावफलकावरती. रिभू पाडाळे बॅक टू द पवेलियन होताना पाहायला मिळाले. तिसरं बक्षीस आहे 50,000. चौथं पारितोषिक आहे 30,000 रुपये. दोन्ही बक्षिसांमध्ये तफावत आहे 20,000 रुपयांची. आणि त्यासोबतच जी मानाची ट्रॉफी आहे तो देखील एक फार मोठा सन्मान नक्कीच दोन्ही संघांसाठी असणार आहे. यस सामन्याचं समीकरण 6 बॉल 4 आणि इथे गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज दाखल होत आहेत. गणेश साठे बॉलिंग मार्क वरती आलेले आहेत. 48 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. आणि याचबरोबर ऑन साइडला उडवलाय बॉल. फिल्डर आहेत त्यांच्या डोक्यावरून परंतु आकाश समसूचकता दाखवत आहेत. मिळते 1 धाव. चांगली फिल्डिंग. धावफलकावरती धाव आहेत 49. 5 बॉल 3 ची गरज. समस्त ग्रामस्थ कुळे आणि कुळे गावातील सर्व युवा वर्ग क्रिकेट वेडे स्वर्गीय पैलवान गणेश भाऊ तिकोणे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. नक्कीच या स्पर्धेचं आयोजन नक्कीच ग्राउंड्समन मुंडे मामा. ही मॅच झाल्यानंतर आपण क्रीज मार्किंग करा. आणि ही मॅच संपलेली आहे. तिसऱ्या क्रमांकावरती शिक्कामोर्तब केलाय. महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे संघानं मारली बाजी आणि ठरतायत तिसऱ्या क्रमांकाचे